नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मकर संक्रांत हिंदू संस्कृतीत इंग्रजी कॅलेंडर मधील पहिला सण. संक्रांतीला लय मजा येते. आम्ही तर लहान असताना आम्हाला गावात तिळगुळ वाटायचो. तिळगुळ घ्या गोड म्हणायचं. डॉक्टरांच्याकडे गेल्या तिळगुळ घ्या आणि गोळ्या द्या म्हणायच्या. हे लहान असताना किती मजा असायचं बघा. म्हणजे बालेशी जो त्यात सगळ्या गोष्टी आपण केलेल्या मोठेपणी सगळ्या बालपण कितक्यात जाते काय कळत पण नाही. त्या असं वर्ष संपते आणि असं वर्ष सुरू होते. पूर्वी पहिले तुम्हाला व्हिडिओ दाखवले त्या गिफ्ट वाटायला बघा. गल्ल्या मैत्रिणी गिफ्ट वाटत. त्या काळात सुद्धा पुरी असेच वाटायचे. लहानपणाची आठवण. संक्रांत म्हणजे काय, जुनी दुसरी फुगवी असते. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणायचं असतं. जुनी संस्कृती आता लोप जरा फैल्या. खेड्यापाड्यात गेली संस्कृती तुम्हाला बघायला मिळते बघा. मला सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा, देवाऱ्यावर ठेवायचा, आपल्या ग्रामदैवतकडे जायचं आणि तो नैवेद्य दाखवायचा. भारी वाटते बघा की. असोदा गावातली सगळी लोक गाठ पडतात. गाठ पडल्यावर त्याच पण म्हणायचं तिळगुळ घ्या गोड बोलावं. त्या असोर तुम्हाला मधलं ग्रामदैवत बघा, म्हणजे अंबाबाईच्या गावातली माणसं बघा. त्यात माणसं पण आहेत आणि गोडवा सुद्धा असते. बरं शहरामध्ये गेलं तर कोण कोणाला वेळ देत नाही आणि तेवढा टायमिंग पण कुणाला नसते. खेड्यातल्या लोकांची टायमिंग भरपूर असते. बरोबर तेच आयुष्य एन्जॉयफुल आहे. गाव सोडून बाहेर लोक जातात. आपल्या गावाची, आपल्या माणसाला, ग्रामदैवताची, आपल्या मातीची कोणाची पोकळी निर्माण होते. त्यास गावात लोक राहतात, त्यासनी सगळं आयटीच मिळते. ते समजून घेणं महत्वाचं असतो. पण पोळी संध्याकाळी तयार झाली, त्यामुळे सकाळी निवेद घेऊन घरातली सगळी आम्ही गेलो. घेऊन गेल्यावर बारकी पोरं असतात संकट. आमचीच रिक्षा बघा. माझ्यावरची तिळगुळ सगळे उचल आणि खायचं सुटली की काय बोलायचं आता हिला. तर आम्ही श्री स्वामींचे दर्शन घेतले बघा. पण नैवेद्य दाखविला. 11 वाजले तरी पण गजबजलेलं ठिकाण बघा. शाळेची पोरं पण सुट्टी असल्यामुळे क्रिकेट खेळत बसतात बघा. पण लहान असताना हेच केलं. सोडा हीच मजा सगळ्यात असते. ग्रामदैवत बरोबर गावाच्या मधोमध पण देखणं कसं दिसते बघा की. गावातले गुरु आहेत बा, सौरव गुरु. जर असला 7ला तरी अंबाबाईचे दर्शन होते बघा. ज्या अंबाबाईला साडीबिडी नेसून 7 वाजता अंबाबाईच्या देवळानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि घरात तिळगुळ वाटत बसला. पण सगळ्यांनी तिळगुळ घ्या गोड बोला. तिळगुळ तर तुम्हाला देऊ शकत नाही, परंतु गोड तर 100% बोलू शकतो. तिळगुळ घ्या गोड बोला. वर्षीप्रमाणे संतोष कुमार यांनी आम्हाला लुटकी आणि बुडुकली दिलं. देवाऱ्यावर पूजाचे असतात, नैवेद्य दाखवायचं असतं. ते चालू आहे बघा. पण आम्ही डायरेक्ट पोळी जेव्हा बसलो, कोणाला कोणी विसरणारच नाही. बटाट्याची भाजी आणि गुळवणी आणि येळवण्याची आमटी. तशी तर आपल्या खेड्यावर सगळीकडे सोडा. कोणी आमची पोरगी ताटाने प्यायल्या बघा. पोरगीला गोड लय आवडते. गुळवणी लय गोड असते. रिक्षा काय ऐकते वेळ ताटानेच पितो म्हणाली की ही बाई बनवतो. हिंदू संस्कृतीत पुरणपोळीला लय महत्व. तेच भारी होत अशी. तूच राहिले तर त्यात आणि पिले तर काय विषय हार्डच काम. घरातला आवरून मी दुकानात आलो. कोल्हापुरात पार्किंगला सुद्धा गाड्या नसतात. तेवढ्या इकडे हसून तुम्हाला मध्ये गाड्या बघा. मटन मार्केट मध्ये काय फडकरी आमच्या इथं असतात. बकरी ठरवून जातात. उद्या की करात ती मोठी बकरी ठरवतात. करायचा फड असतो 10 जणांचा, त्यात वाटून घेतात मटन. आजचा दिवस फडकऱ्यांचाच असतो. म्हणजे कसं कोल्हापूरच्या भाषेत सुट्टी देत नाही, नळ्या फोडूनच खाणार म्हणते. मित्रांनो, कसा वाटला संक्रांतीचा आणि की करातीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. बाय.